उत्तरासाठी ठेवलेल्या तारांकित प्रश्नाच्या यादीतील अनुक्रमांक 1 येथील राखून, यांचा माईक बंद करा, राखून ठेवलेला विधान परिषद तारांकित प्रश्न क्रमांक 14,226 प्रश्न तारांकित प्रश्न क्रमांक 14,226 विक्रम काळे. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 14,226. तुम्हाला मी परत विनंती करते तरी छापल्याप्रमाणे नाही, मी आता ऐकणार नाही. मी निर्णय दिलेला आहे. संरक्षण द्या सभापती महोदय, संरक्षण द्या ना. कसं वाजव असं कसं? मी तुम्हाला बोलायला परवानगी देते, परवानगी बोलायला देईन. प्रश्नोत्तराच्या तासात परत आपण चर्चा करणार आहोत. आताच बोलायला पाहिजे का? पण खाली बसा. ताई बोलू द्या. ताई बोल. 2 मिनिट बोल. त्यांचा शिक्षकांचा प्रश्न आहे. 2 मिनिट बोल द्या. गदारोळ झालेला आहे. मंत्री महोदय आले, प्रश्नोत्तर होऊ द्यायचे नाही का शेवटच्या दिवशी सुद्धा? विचारला ना कपिलजी, तुम्ही म्हणाल त्याच वेळेला तुम्हाला बोलू दिलं पाहिजे असं मी देणार सांगितलं ना तुम्हाला. मी पहिल्यापासून सांगितलं. बसा खाली प्लीज. चला विक्रम काळे. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 14,226 छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, खरं म्हणजे आपण प्रश्न हा राखीव ठेवलेला होता आणि एक आठवडा बाई झालंय आता. बाई सभापती महोदया, एक आठवडा आपण मंत्री महोदयांना दिलेला होता आणि एक आठवड्यानंतर सुद्धा मागचंच छापील उत्तर आता परत आलेलं आहे. मंत्री महोदय, आम्हाला ही अपेक्षा होती की तत्कालीन सरकारनं मान्य मुख्यमंत्री विचारांना बैठकीत काय झालं, बैठक दिलं ना उत्तर. इथं काय छापून उत्तर आहे, पण त्यांना बैठकीत काय झालं विचारा आणि ते विचारा ना माहिती. हो तेच विचारतो मी. विचारा. अपेक्षा अशी होती सभापती महोदया की त्या नाही अध्यक्ष महोदया, छापून राखून ठेवलेल्या प्रश्नाला पुन्हा छापलं जात नाही, म्हणून तुमचा मूळ प्रश्न आहे त्याला छापल्याप्रमाणे असं मी उत्तर दिलंय. तुम्ही दुसरा प्रश्न विचारा की मीटिंग मध्ये काय ठरलं, तर त्याचं मी उत्तर देतो. मीटिंग मध्ये अध्यक्ष महोदय आपण सांगितलेलं होतं की मी त्याप्रमाणे मीटिंग घेतली. अगोदर जी मीटिंग ठरलेली होती ते नागोगणार, रणजित पाटील, नरेंद्र दवखरे हे त्या ठिकाणी होतेच. त्यानंतर काळे साहेब आले होते, चव्हाण साहेब आले, वंजारी साहेब आले होते आणि काही सदस्य आलेले होते. आमची डिटेलमध्ये चर्चा झाली. मी सगळे प्रश्न त्यांना समजावून सांगितले. जो सर्वच निर्णयांना जिथं स्थगिती दिलेली आहे याच्यावरची स्थगिती आम्ही आमची बाजू मांडून उठवून घेऊ आणि मी 1.5 महिन्याची मुदत दिलेली अशासाठी आहे की उर्वरित काही लोकांच्या त्रुटी काढलेल्या आहेत. या त्रुटी काढलेल्या लोकांना सुद्धा 1 महिन्याचं आम्ही मुदत ऑलरेडी दिलेली आपली चर्चा झाल्याप्रमाणे, आणि त्रुटी सुद्धा ज्या पूर्तता करतील त्यांच्यासह 1.5 महिन्याच्या आतमध्ये याचा GR काढण्यात येईल आणि पुढच्या अधिवेशनामध्ये याची पुरवणी मागण्यात येईल आणि त्याचं पेमेंट सुद्धा आपल्याला अदा करण्यात येईल ठरलेल्या लोकांना. सभापती महोदय, आम्हाला पण कामकाजाचा आता मी 3 टर्म झाला आमदार आहे. हे छापील उत्तर आहे आणि हे उत्तर इथं दिलंय ते मी वाचतोय. म्हणजे हे उत्तर जुना नाही, आजचा आहे भाई, आजचा आहे. हे राखीव ठेवलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपल्या हातात कागद आहे आपल्या टेबलावरती, तेच मी वाचतोय. सभापती महोदय, आपण 1 आठवडा मंत्री महोदयांनी दिलेला होता. माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री आणि अजित दादा उपमुख्यमंत्री यांची त्यावर स्वाक्षरी आहे. त्यांच्या मान्यतेनं शासन निर्णय तयार झालेला आहे. आता फक्त तो निर्गमित करायचा. आता याचा सगळ्या निर्णयाचा रिव्ह्यू घ्यायचा आपण ठरवलं, तो आपला अधिकार आहे, मान्य आहे आम्हाला, ते पण मान्य आहे. मग आपण आठवडाभरामध्ये माननीय मुख्यमंत्र्याकडं उपमुख्यमंत्र्याकडे जाऊन त्या फाईलवर स्वाक्षरी आणून आज निर्णय जाहीर करतो असं उत्तर हवं होतं. पण दुर्दैवाने हे उत्तर मंत्री महोदय आपल्याकडून आलेलं नाही, याचा आम्हाला खेद वाटतो. आणि दुसरी गोष्ट, आपण दुसऱ्या उत्तरात इथं म्हटलंय की अघोषित शाळांचे प्रस्ताव, वर्ग तुकड्यांचे प्रस्ताव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत. तर ते प्रस्ताव आपण अनुदानासाठी कधी जाहीर करणार, त्याचा GR कधी करणार, हा पण आमचा प्रश्न त्यामध्ये आहे. आणि तत्कालीन सरकारनं म्हणजे 2011 मध्ये हे एक धोरण ठरवलं होतं की पहिल्या वर्षी जर शाळा पात्र अनुदानात झाली तर पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 40%, तिसऱ्या वर्षी 60%, चौथ्या वर्षी 80% आणि 5व्या वर्षी 100%. हे प्रचलित धोरण निश्चित केलेलं होतं. त्या धोरणानुसार या पुढे या सगळ्या शाळांना अनुदान देणार का, या बाबतीतलं धोरण आपण कधी अंमलात आणणार, हा पण आमचा त्या मीटिंग मध्ये सुद्धा प्रश्न होता आणि आजही आहे. त्यामुळे मंत्री महोदय, आपण, मला असं वाटतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे जायला 1 आठवडा पुढेचा होता आणि त्याच्यामध्ये हा निर्णय झालेला नाही.
सभापती महोदय, हजारो शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करतायत. सकाळी पण माननीय मुख्यमंत्र्यांना ते येऊन भेटलेले आहेत. त्यांनी सांगितलं शिक्षण मंत्र्याची मी बोलतो, तेव्हा कृपया आमची विनंती आपल्या माध्यमातून की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन या फाईलचा रिव्ह्यू घ्यावा आणि जो शासन निर्णय तयार आहे तो आपण निर्गमित करावा अशी विनंती सभापती महोदय आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो आणि राज्यातल्या हजारो शिक्षकांना दिलासा द्यावा, कारण त्याच्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाक्षरी झालेली आहे सभापती महोदय. हे आमचं सांगणं आहे. हे पहा, सन्माननीय विक्रम काळे यांनी एक मिनिट मंत्री सभापती महोदया. मंत्री महोदय तुम्ही उत्तर दिलं, सांगितलं की डिसेंबर पर्यंत आम्ही ते देतो, पण ते त्यांना तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जायला पाहिजे असं आहे त्यांचं. हा. सभापती महोदया, मी काय? अत्यंत पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे हो. आणि हेच उत्तर आपलं मीटिंग मध्ये असंच ठरलेलं होतं आणि त्याच्यामुळे आपण जे इतर जरा प्रश्न शांत राहा. उपस्थित करता त्याला मी उत्तरं दिली. पुन्हा सभागृहामध्ये गोंधळ होतो. पण आपल्या माहितीसाठी सांगतो की ह्या सरकारचं बहुमत संपल्यानंतर अनेक निर्णय घेतले होते, ते सर्व निर्णय स्थगित केलेले आहेत आणि त्या सर्व दिलेली स्थगिती आम्ही उठवून घेऊ. हा शिक्षकांच्या संबंधातला प्रश्न असल्यामुळे ती स्थगिती आम्ही उठवून घेऊ आणि त्या शिक्षकांना न्याय देऊ असं मी पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे. मला वाटतं हे पुरेसं आहे. नाही, सभापती महोदय, राज्यातले हजारो शिक्षक सभापती महोदय आझाद मैदानावर आंदोलन करतायत. सभापती महोदय, विषय किती साधा आहे सभापती महोदय. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्या फाईलवर स्वाक्षरी आणून यादी जाहीर होऊ शकते. यादी जी आर तयार आहे सभापती महोदय. हे अगदी साधं काम आहे आणि हे काम का होत नाही सभापती महोदय, हा आमचा मूळ. सन्माननीय विक्रमजी काळे असा नकार दिलाय का त्यांनी? तुम्हाला मराठी कळतं ना? आता आधीच सभात्याग केला त्यांनी. तुम्हाला सांगतायत ते तर. अनिल परब काय बोलायचं तुम्हाला? तुम्ही आता सन्माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्यात असं सांगितलं की त्याच्यात काही त्रुटी आहेत, त्या त्रुटी आम्ही दुरुस्त करून आम्ही आणू. गेले खूप वर्ष आम्ही देखील या सभागृहात आहोत, थोडंफार काम आम्ही पण जाणतो. ज्या वेळेला उपमुख्यमंत्र्यांनी सही केली आहे, ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी सही केली आहे, त्यामधल्या त्रुटी काढण्याचा अधिकार मंत्री महोदयांना आहे का? नंबर एक. दुसरा, जर त्याच्यात त्रुटी असतील तर ते रद्द करायला पाहिजे आणि रद्द करायला त्यांची मान्यता आहे का? नंबर दोन. कारण एकदा उपमुख्यमंत्र्यांनी फायनान्स मिनिस्टर म्हणून सही केली आहे, मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री म्हणून सही केलेली आहे आणि ह्या दोघांच्या सह्या झाल्याच्या नंतर मंत्री महोदयांना त्याच्यातल्या त्रुटी काढण्याचा अधिकार आहे का? आणि दुसरा प्रश्न, जर अशा त्रुटी असतील तर ते रद्द करू शकतात का? आणि जर ते बरोबर असेल तर जसं विक्रम काळेंनी सांगितलं, जाऊन फक्त सह्या घ्यायच्या आहेत, तेवढ्या घेऊन ताबडतोब ते जाहीर करावं. या दोन प्रश्नाची उत्तरं द्यावी. सभापती महोदया, कुठल्याही प्रश्नाची एकामेकाशी सांगड घालता येत नाही. प्रश्न असा असतो की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनेक ऑर्डरवर सह्या केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या ऑर्डर स्थगित झालेल्या आहेत आणि त्या स्थगित झालेल्यामध्ये ही सुद्धा ऑर्डर आहे. हा एक प्रश्न झाला. आपण ज्या त्रुटीबद्दल बोलताय आणि ही जी ऑर्डर दिली आहे ही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे नवीन आलेले मुख्यमंत्री हे पूर्वीच्या सरकारने दिलेल्या कामांना स्थगिती देऊ शकतात, त्याचं पुनर्विलोकन करू शकतात आणि नंतर ते काढू शकतात. याच्यावर पुन्हा हे करून त्रुटीचं मी उत्तर देतो ना. त्रुटीचं माझं उत्तर पूर्ण होऊन दे. माझं उत्तर पूर्ण होऊन दे ना. सभापती महोदय, मला संरक्षण द्या. माझं उत्तर पूर्ण होऊन दे. हे दोन भाग आहेत. एक तर पूर्वीचे मी संधी देते आपल्याला. विक्रम काय तुम्ही बहिर्गमन केलं होतं ना, मग परत आता येऊन कसं मागितलं? थांबा जरा, तुम्ही बोला. सभापती महोदया, बघा, सभागृहात कुठलाही गोंधळ होऊ नये असं मला सुद्धा वाटतं आणि त्याच्यामुळे मी अत्यंत जपून हे वापरतो. नवीन ह्याच्या पूर्वीचं सरकार आलं होतं त्याला सुद्धा त्यांनी आदले 6 महिन्याचे निर्णय स्थगित केलेले होते, नंतर त्याचा रिव्ह्यू घेऊन नंतर त्यांनी केले होतं. ही प्रत्येक सरकारमध्ये ही पद्धत असते. त्या पूर्ण होऊ द्या शिंदे साहेब, मी तुम्हाला विनंती करते परत. ही कुठली पद्धत आहे की मंत्र्यांचं होण्याच्या आधीच तुम्ही उभं राहून आढावा सुरू आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आपण ऐका ना, तुम्ही असं नसतं. सभापती महोदया, ज्या त्रुटी आहे, पूर्ण होऊ दे त्यांचं. 2 मिनिटं लागून 3 मिनिटं. सभापती महोदया, आपण एक यादी मंजूर केली. या यादीमध्ये काही ज्या शाळा होत्या याच्या संदर्भात त्रुटी काढल्या. या त्रुटी काढल्यानंतर त्यांना 1 महिन्याची मुदत दिलेली होती. या मुदतीत सुद्धा त्या शाळा त्रुटी पूर्ण करू शकल्या नाहीत.
त्यांना पुन्हा एकदा मुदत दिलेली आहे त्रुटी पूर्ण करण्यासाठी. कारण काही लोकांना मागे ठेवणं, काही लोकांना पुढे नेणं हे योग्य होत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की मुळात ज्या रकमेला फायनान्स डिपार्टमेंटने मंजुरी दिली होती त्याच्यापेक्षा नवीन रक्कम वाढत आहे. कारण ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये उच्च माध्यमिक शाळा ज्या म्हणतो याच्यामध्ये ही रक्कम वाढत असल्यामुळे एकंदर प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी घ्यायला लागेल. आणि पुन्हा एकदा मंजुरी घ्यायची असेल तर मग त्रुटी असलेल्या शाळांना मागे का ठेवायचा हा प्रश्न येतो. त्याच्यामुळे एकाच वेळेला सगळ्यांना न्याय मिळावा म्हणून पूर्वी जी 1 महिन्याची मुदत दिली त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा एकदा 1 महिन्याची मुदत सभापती महोदया दिलेली आहे. याच्यामुळे अनेक शाळांना न्याय मिळू शकेल आणि त्याच्यामुळे हे जे पेंडिंग आहेत. परंतु इथं मी एका गोष्टीची सुद्धा आपल्याला मुद्दाम आपल्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो सभापती मॅडम की कुठलाही कार्यक्रम हा अनिश्चित काळासाठी पेंडिंग ठेवता येत नाही. त्याच्यामुळे जे लोक त्रुटीची पूर्तता करणार नाही त्यांना कायमस्वरूपी ह्याच्यापासून वंचित ठेवावं लागेल. कारण किती काळ आपण ह्या पुन्हा पुन्हा मुदती देऊ शकतो ह्याला सुद्धा मर्यादा आहेत. आणि एका वेळेला आपण एक प्रश्न सोडवत असताना इतर प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये जर ऍड केले तर मूळचा प्रश्न मूळच्या ज्या लोकांना सध्या न्याय मिळायचा आहे तो न्याय मिळू शकणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यांच्या संदर्भात आपण न्याय घेतोय आणि ज्याच्यामध्ये त्या त्रुटी असलेल्या शाळा आहेत त्यांच्या सकट आपण हा न्याय द्यावा. त्याच्यामुळे तुम्ही जी मागणी केली ह्याच्यापेक्षा जास्त सरकारने आपल्याला देऊ केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याचं स्वागत करावं अशी मी विनंती करतो. खडसे साहेब माझ्या बोलण्यामध्ये काही चुकलेलं असेल तर आपण ज्येष्ठ आहात आपली मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा असा कुठलाही उद्देश नाही आहे. प्रत्येक सरकार आल्यानंतर मागच्या सरकारचे निर्णय स्थगित करत असतात आणि त्याच्यामध्ये अनेक निर्णय असतात ते बरे असतात वाईट असतात हा प्रश्न नाही. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की सभापती मॅडम हा आपण सभापती महोदया आपण एकदा हा प्रश्न राखून ठेवलेला आहे. आता मी पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे त्याला आपण माझे आणि 5 प्रश्न आहे. आणि मॅडम सभापती महोदया मला दुसरा एक कार्यक्रम सुद्धा छोटासा आहे घरी आणि त्याच्यामुळे आज दिवसभर आपलेच सगळे प्रश्न आहेत मला त्याच्यासाठी सुद्धा गेलं पाहिजे. तर मी आपल्याला विनंती करतो की आपण दुसरा प्रश्न आता घ्यावा. ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊया. आता गाणार थांबा जरा तुमचाच प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1 14,000 श्री नागोराव गाणार. प्रश्न सभापती महोदया तारांकित प्रश्न क्रमांक 14,000 प्रश्नोत्तरानंतर सांगते ना प्रश्नोत्तरानंतर सांगते. सभापती महोदया छापल्याप्रमाणे सभापती महोदया प्रश्नोत्तरानंतर वेळ सांगते ना तुम्हाला लगेचच सांगते. प्रश्नोत्तरानंतर राज्यातील रात्र शाळेतील समस्याबाबत शासन निर्णय दिनांक 17/5/2017 मधील काही तरतुदी महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील तरतुदीशी विसंगत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने सदर विसंगती दूर करून रात्र शाळाबाबत परिपूर्ण धोरण निश्चित करण्यासाठी दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी पुन्हा समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन शिक्षण मंत्री होत्या. या समितीने रात्र शाळेतील परिपूर्ण धोरण निश्चित करण्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करणे अपेक्षित होते आणि त्या धोरणावर शासनाने निर्णय घेऊन शासन निर्णय डिक्लेअर करणे आवश्यक होते. परंतु दिलेल्या उत्तरात असं नमूद केलं आहे की 21 जून 2022 रोजी बैठकीतील निर्णयानुसार शासन निर्णय दिनांक 30 जून 2022 निर्गमित करण्यात आला आहे. प्रश्न विचारा. माझा पहिला प्रश्न आणि मूळ प्रश्न समिती ज्या उद्देशाने गठीत केली रात्र शाळेतील धोरण ठरवण्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यासाठी समितीने अहवाल सादर केला का हा पहिला प्रश्न. आणि बैठकीतील समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार 30 जून 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे हे जे घोषित केलं हे योग्य आहे का. यात झालेल्या गोड बंगालाची चौकशी केली जाईल का. सभापती महोदया 17/5चा जो निर्णय होता त्याच्यामध्ये आपण 3.5 तास शिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला होता. आता नवीन निर्णयामध्ये आपण हा 2.5 तासाचा केलेला आहे. पूर्वीच्या निर्णयामध्ये आपण अर्धवेळ जे शिक्षक आहेत
त्यांना न घेण्याचा निर्णय घेतलेला होता. नवीन निर्णयाप्रमाणे आपण अर्धवेळ शिक्षक त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे अशा स्वरूपाचे हे निर्णय आहेत. मी काल ज्यावेळेला ह्याचा रिव्ह्यू घेतलेला होता त्यावेळेला मी असं म्हटलेलं होतं की रात्रीच्या ज्या शाळा असतात या विशेषतः मुंबईसारख्या शहरांना आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे केवळ शिक्षकांच्या संदर्भातलं निर्णय घेण्यापुरतं ह्याचं मर्यादित नाही आहे, तर त्या शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे, ही एक बाब आहे. दुसरं असं आहे की ही लोक दिवसभर काम करत असतात आणि त्यांना कामाचा ताण वाढू नये म्हणून आपण 3.5 तासाहून 2.5 तासावर आणलेला आहे. परंतु जे आपण 5 तासामध्ये शिकवतो इतर विद्यार्थ्यांना ते 2.5 तासामध्ये ते ग्रास्प कसं करणार हा सुद्धा प्रश्न असतो. त्याच्यामुळे मी सूचना दिलेल्या आहेत की वेगळं धोरण आणा, 2.5 तासामध्ये काय शिकवता येईल आणि ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना परिपूर्ण करता येईल असा नवा अभ्यासक्रम त्यांच्यासाठी तयार करा, जेणेकरून जे 2.5 तासामध्ये त्यांना शिकवलं जाईल त्या ह्याच्यावर त्या पुढच्या परीक्षा ते पास होऊ शकतील. कारण शेवटी 10वीची 12वीची परीक्षा ही सर्वांसारखी एकसारखीच असते. त्याच्यामुळे किमान ती परीक्षा देण्या एवढं नॉलेज त्यांना आलं पाहिजे, ही काळजी आपल्याला घ्यायला लागेल. नाहीतर केवळ रात्रीच्या शाळा चालवल्या एवढ्यापुरतं भागणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्या आपल्या शिक्षक वर्ग आहे, अतिशय चांगलं शिक्षक वर्ग महाराष्ट्रामध्ये असतो, त्याला आपण जर म्हटलं की 2.5 तास शिकवा आणि 5 तासाचे आपण पैसे देतो, हे सुद्धा मी या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे, अर्थराज्यमंत्री म्हणून. शेवटी ज्याला आपण जेवढं पैसे देतो त्याप्रमाणे तेवढं काम सुद्धा करून घेतलं पाहिजे. म्हणून जे अतिरिक्त शिक्षक आहेत हे सगळे आम्ही मुंबई महापालिकेला द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आपण त्यांना 50% अनुदान देतो, पण इथं 100% अनुदान असलेले शिक्षक सुद्धा आपण मुंबई महापालिकेला देतोय, जेणेकरून मुंबईच्या सुद्धा शिक्षणावर परिणाम होता कामा नये. याच्यामध्ये काही शिक्षक हे इतर भाषांचे आहेत, तर मी कालच असा निर्णय दिलेला आहे. ते जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये अर्थात हा निर्णय मी सभागृहासमोर घोषित करतो, मी काय स्वतः घोषित केलेलं नाही, पण माझी चर्चा अशी झाली आणि सभागृहाची परवानगी घेऊन मी तो निर्णय देईन की या शिक्षकांना सुद्धा वेगळे ट्रेनिंग आम्ही देऊ की जेणेकरून मराठी शाळांमध्ये त्यांना जर काम करायचं असेल तर कुठलाही शिक्षक हा ग्रॅज्युएट असतो आणि त्याच्यामुळे त्याचं त्यांनी 1 वर्ष त्याला लागलं, 1 वर्ष आम्ही त्यांना घरी बसून किंवा ते शिक्षण घेत असताना तो पूर्ण पगार देऊ, परंतु त्याला प्रशिक्षित करून हे शिक्षक आम्ही मुंबई महापालिकेला देऊ, जेणेकरून मुंबईमधल्या सुद्धा शिक्षणाची आबाळ होणार नाही आणि जे नवीन धोरण ठरेल त्यावेळेला ते धोरण सुद्धा आम्ही ह्या सभागृहासमोर पुढच्या अधिवेशना वेळेला आणू. सभापती महोदया, हा रात्रशाळेचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कधी काळी मुंबईत या रात्रशाळा होत्या तेव्हा मोठं कोण झालं की मला त्या रात्रशाळेत शिकून मोठा झालो आणि प्रतिकूल खडतर परिस्थितीमध्ये या ठिकाणी या रात्रशाळेतनं शिक्षण घेतलं जायचं. हा प्रश्न आहे शिक्षकांच्या सवलती, त्यांना वेतन भत्ता आणि इतर गोष्टी मिळण्यासंदर्भात. ते तर त्यांना देताय आपण, तशा प्रकारचे आपण सकारात्मक आहात, परंतु त्या विद्यार्थ्यांसाठी वातावरण पण तसं असायला पाहिजे, त्या विद्यार्थ्यांना तसं ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी पाहिजे, इतर त्यांना यंत्रसामुग्री सुविधा सवलती तिथे काय दिल्या पाहिजेत याचा सुद्धा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. जर कुठेतरी खुराड्यासारखं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रात्री कोंदट घुसमट वातावरणात त्या ठिकाणी जर शिकवणार असाल आणि शिक्षकांवर कितीही पगार त्या ठिकाणी आपण दिलात त्याचा मंत्री महोदय काय उपयोग होणार नाही. आणि आपल्याला या विषयाचं पूर्ण जाणीव आहे असं मला या ठिकाणी माहीत आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही एकीकडे बोलता अभ्यास गट नेमला, समिती आली, अहवाल झाले, आता सांगता आम्ही धोरण बनवणार. मुळात या ठिकाणी आपण समितीनं धोरण ठरवलंय का आपण? तसं विद्यार्थी आणि शिक्षकांचं एकत्रित एक सर्वसमावेशक असं धोरण आपण टाइम बाउंड कधी आणणार ते त्या ठिकाणी सांगा. सभापती महोदया, याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे सवलती कमी नाही, आपण पहिला उल्लेख केला की सवलती कमी असून खुराड्यासारख्या ह्याच्यात तुम्ही शिकवणार का? तर ज्या एक्झिस्टिंग शाळा आहेत आणि इतर प्रायव्हेट सुद्धा स्कूल आहेत याच्यामध्ये सगळ्या सोयी असतात, तर यांचाच उपयोग हा रात्रीच्या शाळांसाठी केला जावा असं एक आम्ही धोरण याच्यामध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न सुटलेला आहे. आणि हे जे सर्वकष धोरण आहे हे आम्ही 2 महिन्याच्या आत रात्रीच्या शाळांच्या बद्दल आणू. सन्माननीय कपिलजी पाटील, माईक सुरू केला का? सभापती महोदया, मान्य शिक्षण मंत्र्यांनी अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे आणि 30 जूनच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने होण्याची आवश्यकता आहे. माझी एवढीच विनंती आहे की तिथे मुख्याध्यापक पूर्वी जे होते त्यांना पुनर्स्थापित केल्याशिवाय शाळा नीट चालणार नाहीत. जी काळजी माननीय दरेकर साहेबांनी व्यक्त केली, तर शाळा नीट चालायच्या असतील तर जे जुने मुख्याध्यापक होते त्यांना ताबडतोब रिस्टोर करण्याचे आदेश आपण देणार का? एवढंच. सभापती महोदया, काही प्रश्न असे असतात की जे तपासून बघायला लागतात.
मुख्याध्यापकांच्या संदर्भात शिक्षण खात्याचं धोरण असतं की अमुक एवढे विद्यार्थी झाल्यानंतर तिथं मुख्याध्यापक देता येतं. तोपर्यंत आपण जे सिनियर शिक्षक असतात ते मुख्याध्यापकांचं काम करत असतात. त्याच्यामुळे तिथल्या शाळांमधल्या जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या बघायला लागेल आणि त्याच्यामध्ये जर अनुज्ञेय होत असेल, मला एकच मिनिट लेट मी कंप्लीट केल्यानंतर, आणि ह्या संदर्भात मी सांगितलेलं की हे ज्या ह्या प्रश्नांसाठी सभागृहाचा वेळ घेण्याची आवश्यकता नाही. मी यापूर्वी सुद्धा आपल्याला वेळ दिलेला होता, पुन्हा एकदा आपल्याला वेळ देईन आणि जे जे काय प्रॅक्टिकल वे आउट काढता येतील आपण सगळे ते काढू. आणि मला सर्व सभागृहाला सुद्धा एक गोष्ट अत्यंत नम्रपणे निदर्शनाला आणून द्यायची आहे की अनेक काळ आपण शिक्षकांच्याच प्रश्नामध्ये अडकून राहिलेलो आहोत. एवढा प्रचंड पैसा आपण खर्च करतो की भारतातलं सगळ्यात मोठं शिक्षण खातं हे महाराष्ट्राचं आहे आणि तरी पण शिक्षणामध्ये आपण 14व्या क्रमांकावर आहोत. कधीतरी आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडायला लागेल आणि म्हणून मी सांगितलेलं आहे माझ्या डिपार्टमेंटला की शिक्षकांचे जेवढे प्रश्न आहेत एक ठराविक मुदतीमध्ये त्याचं धोरण ठरवू. कधी कधी आम्ही काय काय देणार आहोत हे त्यांना सांगू. मला पुरे करून दे. मी शेवटी काम करतो, मी रात्रंदिवस त्याच्यावर मीटिंग घेतो. मी काय असं आपण माझ्या डिपार्टमेंटला विचारू शकता की मी मनापासून वेळ देतोय आणि आपण कधीतरी त्या विद्यार्थ्यांवर लक्ष देणार की नाही हे आपल्याला ठरवलं पाहिजे. कारण एवढा खर्च करायचा आणि आपण 14 नंबरला थांबायचं हे योग्य नाही. आपल्याला शिक्षणामध्ये काही आमूलाग्र बदल करायला लागेल आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यांची, सगळ्यांच्या मार्गदर्शनाची मला गरज आहे. कारण मला सुद्धा हा विषय नवीन आहे, परंतु मी कुठल्याही खात्यामध्ये जातो, मनापासून तिथं काम करतो आणि म्हणून मला सांगायचं आहे आम्ही ठराविक मुदतीमध्ये. आणि मॅडम आपल्याला, मला सभापती महोदया, मला आपल्याला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की महाराष्ट्राचं आपण एकंदर सॅलरीचं वेजेसचं बिल आहे हे 1,44,000 कोटी आहे आणि नुसत्या आपल्या डिपार्टमेंटचा पगार हा 62,000 कोटी आहे. आपण थोडा जरी बदल केला तरी महाराष्ट्राचं बजेट कोलॅप्स होणार. एवढी प्रचंड संख्या आपल्याकडे शिक्षकांची आहे. शिक्षकांचे 100% आपण प्रश्न सोडवणार आहोत, टप्प्याटप्प्याने सोडवणार आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की कशा तऱ्हेने करायचं. शाळेमध्ये काही आमूलाग्र बदल करायला लागेल. 10 शिक्षक असेल तरी त्या शाळा आपण शिल्लक ठेवतो. चांगली वाहतूक व्यवस्था करून चांगल्या दर्जेदार शाळा आपल्याला एकीकडे आणायला लागेल, विद्यार्थ्यांना तिथं आणायला लागेल आणि दर्जेदार शिक्षण द्यायला लागेल. ड्रॉपआउटची संख्या केवढी प्रचंड आहे बघा. अशा परिस्थितीमध्ये त्या संस्थांची जबाबदारी असते की त्या ड्रॉपआउटनं आपल्या शाळेमध्ये आणायची आणि त्याच्यानंतर शिक्षकांची मागणी करायची. आपण त्याच्यामध्ये सुद्धा कमी पडतोय सभापती महोदया. त्याच्यामुळे मला मनापासून सांगतो, मी काय भाषण म्हणून भाषण करत नाही आहे. खरोखर आपल्याला जर परफॉर्मन्स दाखवायचा असेल तर आम्ही सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे, धोरण ठरवलं पाहिजे आणि केंद्रबिंदू हा विद्यार्थीच असला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा करतो. माझा मूळ प्रश्न होता, मी मान्य शिक्षण मंत्र्यांची तळमळ आणि कमिटमेंट मला मान्य आहे, अजिबात संशय नाही, खात्री आहे त्याबद्दल. या मूळ प्रश्नात जे विचारलेलं आहे की अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ पगार द्या, त्याच्याशी मी सहमत नाही. ती आमची मागणी नाही. नाही, उत्तर आपण दिले लेखी, कारण ती कायद्यात तरतूद आहे, अधिनियमात तरतूद आहे. 2.5 तास, अर्धाच पगार, त्यामुळे शिक्षकांची मागणी केलेली नाही. प्रश्न असा आहे की रात्र शाळेत शिकणारे, दिवसभर काम करणारे विद्यार्थी, ड्रॉपआउट ज्याचा उल्लेख आपण केला, त्यांच्यासाठीच्या या शाळा आहेत. त्यामुळे त्या मुलांसाठी जे जे आवश्यक आहे ते करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आधी अंड की आधी कोंबडी, जर तिथे मुख्याध्यापकच नसेल, शाळाच कोणी उघडलं नाही तर मुलं येणार कुठे, हा मुद्दा आहे. म्हणून नाईट स्कूल सुरू करण्यासाठी आधी तातडीनं ती सोय करावी लागेल. 150 रात्रशाळा माझ्या मुंबईत आहेत आणि मी माननीय सभापती महोदया, शासन देत नाही खिचडी, तुम्ही जे मिड डे मील आहे ते रात्री देत नाही, आम्ही देतो. मी 150 शाळांमध्ये भाई 150 शाळां, हो श्रावण असू दे, पण आम्हाला श्रावण नाही बाबा भाई. हा मत चालेल, मी माननीय मुख्यमंत्र्यांशी सहमत आहे. आम्ही मिड डे मील म्हणजे रात्रीचं जेवण देतो. माननीय उपमुख्यमंत्री महोदय, या रात्रशाळांमध्ये सरकार देत नाही, पुस्तकं देतो, सगळी व्यवस्था आम्ही करतो बाहेरच्या मदतीने. आणि आमची काळजी आहे त्या मुलांच्यासाठी. मुख्याध्यापक आणि शिक्षक जर नसतील तर शाळा सुरू कशा होणार? तेवढं फक्त तुम्ही सुरू करा आणि मग नियम वगैरे ठरवा, एवढंच माझी विनंती. माननीय शिक्षण मंत्री महोदय, बोलायचं का काय? बरं, मला असं वाटतं केसरकरजी, आपण अत्यंत सविस्तर दिलेला आहे प्रश्न. फक्त सन्माननीय कपिल पाटील आणि अनेक सदस्यांनी वेळोवेळी या रात्रशाळांच्या बद्दल खूप प्रश्न उपस्थित वेळोवेळी केलेली आहेत. तर हे जो आपण म्हटलंय ना की शासन निर्णय निर्गमित झाला आहे आणि तर तुम्ही त्यानुसार परिपत्रक काढलेलं आहे,
तर ते परिपत्रक पटलावर ठेवा जरा सगळ्यांच्या माहितीसाठी. आणि किंबहुना आता जेव्हा तुमचं एक गणपती वगैरे झाल्यावर तुम्ही सन्माननीय गाणार, सन्माननीय कपिल पाटील निदान महाराष्ट्रातल्या 2-3 रात्रशाळांना भेट द्या अचानक. तर तुम्हाला गेल्यावर तिथली परिस्थिती लक्षात येईल प्रत्येक शाळेमधली. मी स्वतः रात्रशाळेत जरी शिकले नसले ना तरी आमची जी साने गुरुजी विद्यालय आहे शाळा, तिथे ज्ञानबाची शाळा म्हणून चालायची. तर आम्हाला लहानपणापासून प्रश्न पडायचा की हा ज्ञानबा कुठे आहे. तर आता तो ज्ञानबा कुठे शोधायचा रात्रशाळेत जाणार, हे तुमच्यावर काम आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या शाळांची परिस्थिती कशी सुधारता येईल, वेळ पडली तर CSRची मदत घ्या. सन्माननीय उपमुख्यमंत्री सभागृहात आहेत, पण एक लोकांना ते कामगारांना वगैरे फार उपयुक्त आयुध आहे असं मला सांगायचं आहे. मी पुढचा प्रश्न घेते. श्री किरण सरनाईक 13,721. सभापती महोदया, थांबा ना 1 मिनिट, तर माझं बोलणं सुरू व्हायच्या आधी सांगायला पाहिजे ना. छापल्याप्रमाणे करणार आहे ह्या प्रश्न. सन्मान्य सभापती महोदया, सन्मान्य शिक्षण मंत्री, याबद्दल आपली लक्षवेधी सूचना लागली होती आणि आज देखील हा तारांकित मध्ये प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे मी जास्त आपला वेळ घेणार नाही. अंशतः अनुदानित शाळेतील तुकड्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण मिळालं पाहिजेत. माझा प्रश्न असा आहे की आता की 24/6/2021 आपल्याकडे हे प्रकरण शिक्षण विभागाकडे आलं. आयुक्त कार्यालय पुण्यामधून संचालकाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकसेवा हक्क कायदा आहे की नाही. आज 14 महिने झाले आपण या ठिकाणी परिपत्रक काढू शकले नाही. माझी अशी विनंती आहे की या अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण मिळण्यासाठी आठवड्याभराच्या आत आपण याचा निर्णय काढावा आणि आजच्या 2 दिवसात तुम्ही याचा निर्णय काढून आम्हाला दिलासा द्यावा. याच्यावर लक्षवेधीमध्ये चर्चा झालेली आहे आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की 1 आठवड्यामध्ये आपण परिपत्रक काढू. फक्त आपण ही सवलत उपलब्ध करून देत असताना ते समजा 20% अनुज्ञेय शिक्षक असतील त्यांना 20% अनुज्ञेय शाळेमध्ये मिळणार, 40%चे असले 40%, ज्या कॅटेगरीमध्ये ते शिक्षक येतात तेवढंच प्रोटेक्शन त्यांना दिलं जाईल. आणि प्रश्न काय झालं, उत्तर मिळालं? नाही, सभापती महोदय, मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ते एक महिना जे आहे ना मंत्री महोदय, तुम्ही 1 महिन्याला का धरून बसलाय कळत नाहीये. नाही, आता मंत्री महोदय हे काम अंतिम टप्प्यात आहे. आम्ही पण त्याचा जाऊन पाठपुरावा मंत्रालयात करतो. इथे जरी आम्ही प्रश्न विचारत असलो तरी आम्ही सुद्धा पाठपुरावा करतो. आता विधी व न्याय विभागालाही नसती गेलेली आहे आणि आपल्याला फक्त ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून द्यायचंय, एवढंच काम बाकी आहे. त्याला आठवड्यात सुद्धा गरज नाही. आपण ठरवलं तर आज सुद्धा हे परिपत्रक निघू शकतं. ते आपण करणार काय? सभापती महोदया, हे माझ्या एकट्या डिपार्टमेंटचं नाही, हे लॉ अँड ज्युडिशरीकडे गेलेलं आहे आणि एकदा लॉ अँड ज्युडिशरीकडे गेल्यानंतर काही वेळ लागतो. मी 1 आठवड्यामध्ये आम्ही ते सादर करतो असं म्हटलेलं आहे, इंग्रजीमधली प्रत, आणि 1 महिन्याच्या आत आम्ही ते सर्क्युलर इश्यू करू. एक घोषणा आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला कळवलेलं आहे की महाराष्ट्र विधान परिषद सभागृहात भारतीय जनता पक्षाचे गटनेता म्हणून श्री प्रवीण यशवंत दरेकर यांची नियुक्ती करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक बघा, फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. तिकडे मित्र आहेत तुमचे सगळे. प्रश्न क्रमांक 3, 14,468 श्री रमेश कराड. मग पुढे जायचं. मी बोला प्रश्न विचारतो ना. उपप्रश्न उत्तराच्या आधाराने विचारा प्लीज. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 14,468. सभापती महोदया, छापल्याप्रमाणे. सभापती महोदया, या प्रश्नाचं पहिलं जे उत्तर आहे, पहिल्या उपप्रश्नाचं, तेच मुळात चुकीचं आहे. उत्तरात असं म्हटलं आहे, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 अन्वये शाळांना दर 3 वर्षांनी स्वमान्यता प्रमाणपत्र देण्यात येते. स्वमान्यता प्रमाणपत्र देण्याचे अधिकार जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना आहे. आमच्या माहितीप्रमाणे या राज्यात सुमारे 25,000 पेक्षा जास्त शाळा अशा आहेत
की ज्यांना दर 3 वर्षांनी हे स्वमान्यता प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही आणि या कायद्याप्रमाणे ज्यांना मान्यता नाही त्या अनधिकृत शाळा असतात, याकडे शासन लक्ष देईल का? आणि चुकीचं उत्तर दिलं याबद्दल संबंधिताला ताकीद दिली जाईल का? आपण जे उत्तर लिहिलेलं आहे बालकांचा मोफत म्हणजे RTI ऍक्ट बद्दल आपण जे विचारलेलं आहे, तर याच्यामध्ये RTI ऍक्ट हा आहे आणि त्याच्यावर आपण रूल्स तयार केलेले आहेत. या रूल्स प्रमाणे 3 वर्षातून एकदा शाळेची पुनर्मान्यता घ्यायला लागते. परंतु अनेक वेळेला असं आढळून आलेलं आहे की ही पुनर्मान्यता देताना वेळ लागतो. मी आता त्याच्यासाठी वेगळी ॲप डेव्हलप करायला सांगितलेली आहे आणि जर शिक्षण अधिकाऱ्यांना तिथं जाता येत नसेल तर त्यांनी गट शिक्षण अधिकाऱ्याला पाठवावं. परंतु वेळेमध्ये ही मान्यता दिली पाहिजे, कारण ज्यावेळेला घटनेने हा अधिकार दिलेला असेल शिक्षणाचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने ॲक्ट काढून जर हे दिलेलं असेल तर आपल्याला त्याचं पालन केलंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणतरी अडथळा काढत असेल तर त्याला माफी दिली जाणार नाही. प्रत्येकाचं मॉनिटरिंग हे मंत्रालयातून करण्याची सूचना दिलेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी आपण कधी व्हिजिट केलं हे करायचं आणि मान्यता ताबडतोब द्यायची हे आम्ही मॅन्डेटरी करतोय आणि कोणी जर हे केलं नाही तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. सन्माननीय सुधीरजी तांबे. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी उत्तर चांगलं दिलेलं आहे, परंतु केवळ हाच प्रश्न नाही मंत्री महोदय साहेब. काय होते की अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आत्ता उल्लेख केला की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे आपण केव्हा लक्ष देणार, याचा इथे संबंध आहे. आज आपल्या शिक्षण खात्याचं प्रशासन त्या ठिकाणी खूप दुरुस्ती होण्याची त्याला गरज आहे. त्या प्रशासनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तिथे मोठ्या प्रमाणावर अडवणूक होते. शिक्षण सेवक 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला रेग्युलर मान्यता द्यावी, म्हणजे अतिशय नियमित असलेले विषय, नियमाप्रमाणे असलेले विषय, जसा आता हा स्वमान्यतेचा प्रश्न आहे तो विनाकारण त्या ठिकाणी लांबवला जातो आणि त्यामुळे हे प्रकरणं थांबली जातात. आपण जी भूमिका घेतली ती चांगली आहे. मला फक्त एवढंच या निमित्ताने म्हणायचं की यामध्ये अनेक प्रशासकीय बदल त्या ठिकाणी करण्याची गरज आहे, त्यामध्ये सुटसुटीतपणा आणण्याची गरज आहे, जेणेकरून आज या ठिकाणी शाळांची खूप मोठ्या प्रमाणात तिथे कुचंबना होत असते, अडवणूक होत असते आणि तिथे गैरप्रकारही चालतात. तर आपण हे सर्व थांबवण्यासाठी पावलं उचलणार का, अशी माझी आपल्याला प्रश्न आहे. सभापती महोदया, या सभागृहातले अनेक सन्माननीय सदस्य हे शिक्षण विभागाशी संबंधित आहेत. एकतर अनेक लोक संस्था चालक आहेत, अनेक शिक्षक प्रतिनिधी आहेत, ग्रॅज्युएट प्रतिनिधी आहेत. आपणा सर्वांची मी मीटिंग घेऊन कुठल्या प्रकारे अडवणूक केली जाते शिक्षण खात्यामध्ये त्याचा तपशील घेऊन हा सगळा जी प्रोसेस आहे ही सुटसुटीत करण्याचा प्रयत्न करेन आणि येत्या महिन्याभरामध्ये ही मीटिंग अगोदर मला सगळीकडे व्हिजिट करायला लागेल, ग्राउंडवर काय परिस्थिती आहे ही बघायला लागेल आणि ही बघितल्यानंतरच मी ही मीटिंग बोलवली तर मग त्याच्यामधून काहीतरी पॉझिटिव्ह निघू शकेल. त्याच्यामुळे मध्ये गणपती आल्यामुळे साधारण महिन्या ते 1.5 महिन्यामध्ये ही मीटिंग मी संबंधित जे सदस्य आहेत ज्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि नेहमी हे ज्या विषयावर बोलतात त्यांची एक स्वतंत्र मीटिंग ही मी 1.5 महिन्यामध्ये घेईन. सभापती महोदया, या ठिकाणी या सेल्फ फायनान्सच्या विना अनुदानितच्या ज्या शाळा आहेत याच्यासाठी पहिले इरादा पत्र दिल्या जाते शिक्षण मंत्री महोदय साहेब. हे इरादा पत्र कशासाठी? आपण अशा प्रकारे मान्यता त्या शाळेला देऊन टाकली पाहिजेत. माझी अशी या प्रसंगी या प्रश्नाच्या निमित्तानं अशी विनंती राहील की आपण कुठेतरी बृहत आराखडा तयार करावा. बृहत आराखडा म्हणजे शाळा देण्याचा मान्यता प्रस्ताव त्या ठिकाणी त्याच ठिकाणचा आला पाहिजे ज्या ठिकाणी सेल्फ फायनान्सची शाळा दिल्या गेली पाहिजेत. आपण मागेल त्याला शाळा देता आणि त्याच्यामुळं ज्या ठिकाणी बऱ्याच पूर्वीच्या काळापासून ज्या शाळा अनुदानित आहेत त्या ठिकाणी सेल्फ फायनान्सची जर शाळा दिली, CBSE पॅटर्नची शाळा दिली तर त्या ठिकाणी विद्यार्थी ज्या अनुदानित शाळेमध्ये शिक्षक लोक आहेत ते शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झालेला आहे. माझी नम्रतेची विनंती आहे की शाळा देताना आपण बृहत आराखडा केला पाहिजे, कुठंतरी मास्टर प्लॅन केला पाहिजे आणि या तुम्ही जे आता सांगितलेलं आहे की कुठंतरी सुटसुटीत धोरण करून या सेल्फ फायनान्सच्या शाळेला मान्यता दिली पाहिजे आणि ती त्वरित दिल्या गेली पाहिजे. सभापती महोदया, महाराष्ट्रामधली परिस्थिती अशी आहे की शाळांची संख्या वाढलेली आहे आणि शाळांमधली विद्यार्थ्यांची संख्या कमी होते ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे शाळा अधिक द्यायच्या की नाही याच्या बाबतीत आपल्याला पर्टिक्युलर राहिलं पाहिजे आणि चांगल्या शाळांमध्ये आपले विद्यार्थी ट्रान्सफर केले पाहिजेत. कारण आपण अनुदान देतो
अनुदान दिल्यामुळे तिथे शिक्षक असतात, पण समोर जर शिकवायला विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर त्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. म्हणून सगळ्या फील्ड व्हिजिट करायची मी सूचना दिलेल्या आहेत. अशा शाळांच्या आणि असे विभाग आहेत की ज्याच्यामध्ये शाळांची संख्या अतिरिक्त झाली आहे. तुम्हाला असं वाटतं ना की प्रायव्हेट स्कूल तिथलं एफेक्ट होतं, आम्ही जिल्हा परिषदेची एखादी शाळा बंद करू. ती तर शाळा बंद केल्यामुळे तुमच्यावर काही इफेक्ट होत नाही, पण तुमच्या शाळांचा पगार सुद्धा आम्हीच देत असतो ना. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आणि शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या याच्यामध्ये समानता पाहिजे. आणि अशी समानता येत नसेल, दुसरीकडून विद्यार्थी आणायला लागले तर त्यांच्या प्रवासाचा सगळा खर्च सुद्धा आम्ही देणार आहोत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये वाईट काही नाही आहे. फक्त सभापती महोदय, मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की आमचं पुढचं येणारं धोरण असं असेल की अतिशय चांगल्या दर्जाच्या शाळा या आणायच्या आणि तिथून ज्या शाळा कमकुवत आहेत किंवा ज्यामध्ये कमी दर्जाचं शिक्षण मिळतं त्या बंद करून विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय करायची आणि दर्जेदार शिक्षण द्यायचं. परंतु याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. ज्या संस्था व्यवस्थित शाळा चालत नसतील त्या कुठेतरी बंद करण्याची सुद्धा आपण भूमिका घ्यायला लागेल, नाहीतर शिक्षण कधीच सुधारणार नाही. आणि ह्या कामी सगळ्यांचं सहकार्य लागणार. शिक्षणाशी काही एखादा कटू निर्णय घ्यायचा झाला तर ते एकाच माणसावर येतं आणि मग शिक्षणाची जबाबदारी जशी मुलांची माझ्यावर आहे तशी तुमच्या सगळ्यांचीच आहे. तर आपण सगळे मिळून हे निर्णय घेऊया एवढं सांगतो. आणि त्याच्यामुळे तुमची मीटिंग येईल आणि त्या मीटिंगमध्ये हे निर्णय घेऊ. प्रश्न क्रमांक 13,669 प्रवीण दटके. प्रश्न क्रमांक 13,669. हे बघ सरा, मला भास प्रश्न घेऊ दे आणि मस्करी करायला उभं राहू नका कोणी. सभापती महोदया छापल्याप्रमाणे. माननीय सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांना माझी नम्र विनंती आहे की माननीय मंत्री महोदयांनी परीक्षा पद्धतीमध्ये सुधार आणण्याचा चांगला प्रयत्न केला आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो. पण नागपूर विद्यापीठात 5 महिने होऊन गेले तरी 150 परीक्षांचे निकाल लागले नाहीत. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, मला काही वेळ खर्च घालायचा नाही. वारंवार अनियमित असतानाही, सिनेट सदस्यांचा विरोध असतानाही MKCL काम देण्यात आला आहे, काय खरं आहे का? नंबर 2, उशिरा निकाल लावून विद्यार्थ्यांच्या नुकसानाला जबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार आहात का? MKCL हे जी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडनं आपण परीक्षा राबवून घेणार आहात का? नंबर 4, प्राचार्य फोरमने MKCLला दिलेल्या अन्य कामासंदर्भात शासन चौकशी करणार आहे का? कुठून आला आणि चौकशी झाली अहो आज दिला लाड साहेब, शंभूराजे तुमच्याकडे ते आकर्षित झालेत, पण सगळा नियम तोडला त्यांनी. तिकडून येऊन इकडे बसायला होतं. बसा आता, बसा. हा. माननीय सभापती महोदय, या सगळ्या विषयाची चौकशी विभाग करणार आहे का? आणि माननीय सभापती महोदय, हे प्रश्नाचं उत्तर आहे, छापील प्रश्नाचं उत्तर हे खरे नाही, हे उद्भवत नाही. प्रश्न द्या, प्रश्न विचारा. प्रश्न उद्भवत नाही. माननीय सभापती महोदय, इतक्या तक्रारी मी केल्यात, मी लोकप्रतिनिधी आहे, आणि इथे उत्तर आला हे उद्भवत नाही, हे मी आपल्याकडे देतो. त्यामुळे माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की या सर्व विषयाची चौकशी करून ते याच्यावर कारवाई करणार आहेत का? सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील. सभापती महोदया, प्रत्येक प्रश्नाला हात वर करायचा असतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे जे काही बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये पूर्वी आपल्याकडे कसं होतं की सगळ्यांना त्या इयरचे सगळे सब्जेक्ट, आता आपल्याला पहिलं वर्ष सगळ्यांना समान झाल्यानंतर दुसऱ्या वर्षाला आपल्याला कुठले विषय घ्यायचे याचा ऑप्शन निर्माण झालेला आहे. दुसरं असं झालेलं आहे की पूर्वी निकाल म्हणजे किती, तर 90% मिळाले, 91% मिळाले. आता ग्रेड्स आलेले आहेत. या सगळ्यामध्ये म्हणजे मी समर्थन करत नाही बिलकुल, पण ह्या सगळ्या याच्यामध्ये निकाल लावायला उशीर झाला हे मला मान्य आहे. पण एव्हाना उशिरा सगळ्या परीक्षांचे निकाल लागले आणि फक्त 9 परीक्षांचे निकाल राहिले आहेत, तेही बहुधा पूर्ण झालेले आहेत. पण यात त्यांनी जे MKCL बद्दल म्हटलं आहे, आता प्रथमदर्शनी तर मला असं वाटतं की त्यांचा रोल विद्यापीठाने असेसमेंट केल्यानंतर तो फीड करण्यापुरताच आहे. पण आपल्या सदस्यांनी म्हटलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या माहितीच्या आधारे असतात. योगायोगाने 28 तारखेला मी नागपूरला चाललेलो आहे. मी आत्ताच तिथल्या विद्यापीठातल्या कुलगुरूंना कळवतो आणि एक या विषयापुरती माहिती घेणारी एक बैठक लावतो. आणि माहिती या विषयात असल्यामुळे, प्रश्न उपस्थित करण्यामुळे प्रवीण दटकेजींना पण त्या बैठकीला अपेक्षित म्हणतो. पाडवी आमदारांचे सन्मानित दरेकर देणार आहे. सभापती महोदय,
या ठिकाणी प्रवीण दटके यांनी मूलभूत दादा 2 प्रश्न विचारले. मंत्र्यांना तोंड कशी पडायला लागते, प्रशासन चुकीचं उत्तर देतं. आता त्यांनी लोकप्रतिनिधी दिलेली पत्र त्यांनी गट्टा दाखवला आणि तुमचं उत्तर देणारी यंत्रणा काय बोलते की अशा प्रकारचं लोकप्रतिनिधीचं पत्रच आलं नाही. कोण हे दोषी अधिकारी आहेत? येतं सरकारवर, येतं मंत्र्यांवर. आता त्यांनी पुरावेही दिलेले आहेत. दुसरं त्यांना पहिलं निलंबित करा त्यांना, कारण शेवटी या सभागृहात उत्तर येतं मंत्र्यांच्या वतीनं, सरकार म्हणून येतं. आणि अधिकारी जर अशा प्रकारचं दुर्लक्ष करणार असतील, एक प्रश्न आहे. दुसरा, कंपनी नेमलेली आहे, त्यांनी नाव सांगितलंय आणि प्रश्न आपण चौथ्यात सांगितलंय कंपनी विरोध कारवाई करणार का, तर प्रश्न उद्भवत नाही. काय प्रश्न काय, उत्तर काय, त्याची चौकशी करावी. 2 आणि तिसरी एक दादा मागणी आहे, थोडासा या विषयाशी थोडा विसंगत होईल पण महत्वाचा, विद्यापीठ संत तुकडोजी महाराजांचा आहे. मी परवा वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, अकोला वाशिम. जवळपास 15-20 हजार लोक त्या ठिकाणी होते आणि मागणी आहे, त्यांची निवेदनं अनेक दिलेत. मी सांगितलं मी मंत्री महोदयांशी बोलेन, उपकेंद्र आपल्याला जे हवंय ते त्या ठिकाणी आपण देणार का. उपकेंद्राची मागणी आहे, तिकडचे सगळे आमदार बोलत आहेत, तर आपण तशा प्रकारची घोषणा आपण करावी अशी माझी विनंती आहे. मंत्र्यांचं उत्तर ऐकून घ्या. नव्याने हा विभाग आला, मंत्र्यांचं उत्तर त्यामुळे एकूण याची व्यावहारिकता जी आहे, प्रॅक्टिकलिटी जी आहे ती पण चेक करा गेल. पण मी याच्यात सकारात्मक उत्तर असं देतो की 28 तारखेच्या नागपूरच्या बैठकीमध्ये, आत्ताच मी खाली गेल्यानंतर पहिले ती बैठक डिझाईन करतो, कोण कोण अपेक्षित वगैरे मी लोकप्रतिनिधींना बोलवतो आणि त्याच बैठकीमध्ये आणि त्यांना पूर्वतयारी आत्ता देतो की ह्याचं मला सगळ्याचं उत्तर पाहिजे आणि वाशिम उपकेंद्र करता येईल का असं तुम्ही मॅडम मांडा. जर याच्यामध्ये आधीपासून काही काम झालं असेल वाशिमला करण्यासाठी तर निर्णय सोपा आहे, अन्यथा नव्याने वाशिमला उपकेंद्र करण्यासाठी एक समिती निर्माण करू की ज्या समितीला हा पूर्ण करू. नागपूर विद्यापीठाचं पूर्ण करतो. सरकार आता पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र नगरला 6 तारखेला पायाभरणी आहे, तर उपकेंद्र व्हायलाच पाहिजेत, काही शंका नाही. फक्त असं सभागृहामध्ये लगेच मी उत्तर देण्यापेक्षा मी आज सकारात्मक आहे, याची व्यावहारिकता पाहू. सन्माननीय अभिजित वंजारी. सभापती महोदय, दरेकर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे हे उत्तर मुळात डिफेक्टिव्ह आहे. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं जी माहिती विचारलेली आहे, जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्या उलट उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे मंत्री महोदयांना ब्रीफिंग करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का, हा एक प्रश्न. दुसरी गोष्ट, या ठिकाणी नागपूर विद्यापीठामध्ये ज्या ठिकाणी मी सन 2000 ते 2015 या काळामध्ये मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन, व्यवस्थापन परिषद सदस्य आणि 15 वर्ष सिनेट मेंबर म्हणून काम केलेलं आहे. 2006 ते 7 या काळामध्ये MKCLला एक्झामिनेशनचं सगळं काम देण्यात आलं होतं. कालांतराने प्रोमार्क नावाची एक कंपनी आली, त्या कंपनीला सुद्धा काही वर्षापर्यंत काम देण्यात आलं. या दोनही कंपन्यांचं काम अनेक वेळा डिफेक्टिव्ह आहे, व्यवस्थित नाही आहे, संदेहास्पद आहे, अशा प्रकारची भूमिका अनेक वेळा अनेक लोकप्रतिनिधींनी मांडली, तिथल्या प्राधिकरणाच्या सदस्यांनी मांडली. आता याच्यामध्ये प्रवीण दटकेजी असतील किंवा अन्य लोक असतील, यांनी स्पष्टपणे सिनेटच्या मीटिंगमध्ये आणि व्यवस्थापन परिषदच्या मीटिंगमध्ये या MKCL कंपनीला काम द्यायचं नाही असं त्यांचं ओपिनियन असताना, म्हटलं असताना सुद्धा त्यालाच, त्या कंपनीलाच काम देण्याचा आग्रह का, हा एक प्रश्न. आणि टाटाची कंपनी जी आहे त्यांना ते वारंवार काम दिलं पाहिजे आणि गेल्या 12-13 वर्षापासून सातत्याने त्याचं अपडेशनच सुरू आहे. या उत्तरात सुद्धा लिहिलेलं आहे की कोविड-19च्या प्रभावामुळे परीक्षा उशिरा सुरू झाल्या असून स्कीम ऑफ एक्झामिनेशन प्रमाणे टॅब्युलेटेड रिझल्टचे एक समान पद्धती बनवण्याच्या प्रक्रियेमुळे संबंधित सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करायची आहे, अपडेशन करायचं आहे, अपग्रेडेशन करायचं आहे. किती वर्ष अपग्रेडेशन करणार आहे? नागपूर विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचे पैसे करोडो रुपयांनी त्या ठिकाणी जमा होतात, 90 कोटी रुपये एक्झामिनेशनची फी जमा होते, परंतु अजूनपर्यंतही त्या विद्यापीठाच्या या सगळ्या प्रणालीमध्ये फरक पडला नाही. हे किती दिवस चालणार आहे, हे माननीय मंत्री महोदयांनी सांगावं. धन्यवाद. म्हणजे सभापती महोदया, मी उत्तरात सांगितलं की यावेळेला नवीन, म्हणजे वारंवार काही चेंजेससाठी वेळ घेतला असेल माहीत नाही, परंतु यावेळेला नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे जे 2 मोठे विषय आलेले आहेत की आपल्याला सेकंड इयरला विषय कुठले हवेत ते ठरवण्याचा अधिकार आणि आपल्याला पूर्वीची जी मार्किंग सिस्टीम होती त्याच्याऐवजी ग्रेड मिळत जाते.
या गोष्टी फीड करायला वेळ लागल्या असं विद्यापीठाचं म्हणणं आहे. पण मी हे मान्यच करतो ना की आपण 28 अगदी 4 दिवसाने याची एक बैठक बोलू. मी आत्ता खाली गेल्यानंतर त्याची नोटीस काढतो आणि त्या बैठकीमध्ये या सगळ्या प्रश्नांची चर्चा करू. समजा असं लक्षात आलं की हे MKCLला फेवर करतायत, तर MKCLचं कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू करायचं की नाही विचार करू. कोण त्याच्यामध्ये फेवर करतं त्याच्यावर कारवाई करू. हे बघ, आता बैठक घेतो सांगितले, तुम्ही सगळ्या बैठकीला जा ना. हां. माननीय सभापती महोदय, या MKCL सारख्या कंपन्यांना पैसे देण्याकरता विद्यार्थ्यांची फी वाढवली 20%. कोविड झालं नाही, मान्य साहेब महोदय, आणि यातनं विद्यार्थ्यांचा छळ मांडलाय. माझी आपल्या मार्फत मान्य दादांना विनंती आहे, आपण 28ला बैठक घ्या आणि कुलगुरू पासून सर्व अधिकाऱ्यांची काय भूमिका आहे याचं पण अवलोकन त्यांनी करावं. ते करणार आहात का? त्यांची चौकशी होणार आहे काय, असा माझा प्रश्न आहे. चौकशी कशाला, आधी माहिती घेतील ना. टप्पे ठरवू. त्या दिवशी मी सगळं समजून घेतो. असंही उलटही करायला हरकत नाही की त्या दिवशी विद्यापीठाची बैठक घेण्यापूर्वी सगळ्या लोकप्रतिनिधींची बैठक घेतो, नीट ऐकतो. मग विद्यापीठाच्या बैठकीलाही तुम्हाला सगळ्यांना बसवतो आणि त्यात असं लक्षात आलं की याच्यावर एखादी समिती नेमली पाहिजे, तर ती अगदी वर्षानुवर्ष समिती बसल्या न करता अगदी वेळेत त्याचं 15 दिवसात 8 दिवसात असं त्याचा रिपोर्टही मागू, कारवाई पण करू. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 5वा 14,402 डॉक्टर सुधीर तांबे. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 5 14,402. सभापती महोदया छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, हे एक अत्यंत मंत्री महोदय हा अतिशय गंभीर प्रश्न राज्यात झालेला आहे. आपण पोर्टल पवित्र आणलं, परंतु ते पारदर्शी पद्धतीने भरती व्हायला पाहिजे याच्याबद्दल कुणाचं दुमत नाही आहे. परंतु आपण हे पाहतो की आत्ताही चर्चा झाल्या की वेगवेगळ्या कंपन्यांना आपण ह्या कामं देतो, त्याच्यातून ती कामं वेळेवर होत नाही, ते पारदर्शी पद्धतीने होत नाही, हे देखील त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. पारदर्शी पद्धत संस्थेच्या पातळीवर आपल्याला काही करता येईल का, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आम्ही म्हणले की अंशतः अनुदानित आहेत, विना अनुदानित ज्या शाळा आहेत तिथे एकतर आपण एखाद्या शाळेला जेव्हा अनुदानित शाळेला जेव्हा आपण ऑर्डर देतो ती शिक्षण सेवकाची देतो आणि विना अनुदानित देताना आपण 100% वेतन द्यावं असं आपण त्याला ऑर्डर देतो. त्यामुळं मंत्री महोदय, इथे कुठलीही वेळ जाहिराती दिल्या तर लोक त्या ठिकाणी विना अनुदानितवर काम करायला सुद्धा येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. प्रश्न विचारा. त्यामुळे मॅडम, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ताई, की या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला या धोरणाची पुनर्रचना केली पाहिजे. पवित्र पोर्टल आणलं तर आपण वर्षातून 3दा त्या ठिकाणी परीक्षा घेऊ, 3दा त्याची भरती करू. आता कितीतरी वर्ष झाली ती भरती सुद्धा होत नाहीये. वारंवार लोक कोर्टात जातात, कोर्ट त्यांना विना अनुदानितवर भरायला परवानगी देतो. तर माझा प्रश्न असा आहे, एकतर आपण या विना अनुदानित आणि अंशानुदानितला संस्थेच्या पातळीवर आपण त्या ठिकाणी भरती देणार का, त्याचं केडर जिल्हा करणार का? कारण नागपूरच्या व्यक्तीला जर समजा तिकडे कुठेतरी नाशिकला यायचं असेल तर ते यायला तयार नसतो, तर त्याचं केडर आपण जिल्हा करणार का? आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्थेच्या पातळीवर ही परवानगी आपण देणार का? आणि चौथा माझा प्रश्न आहे की आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जसं आपण शिक्षण सेवक म्हणून त्यांना देता, तसं मग त्या ठिकाणी सुद्धा आपण जर तसं दिलं तर मग ते येणाऱ्यांनाही ते माहिती असेल, संस्थेलाही ते कॉन्ट्रॅक्ट देत नाही पगार हातावर कोणी, त्या ठिकाणी मग सह्या घेतल्या जातात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला या सर्व प्रश्नांबद्दलच्या या प्रश्नांचं आपण उत्तर द्यावं ही विनंती. सन्माननीय मंत्री महोदय. सभापती महोदया, कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण ही पारदर्शकता आणलेली आहे. पूर्वीच्या काळी संस्थांनाच परवानगी होती शिक्षक भरण्याची, पण आता सुद्धा आपण हे जे पोर्टल आहे अतिशय चांगल्या रीतीने चालतं. अनेक ज्या नामवंत संस्था आहेत महाराष्ट्रातल्या त्यांना एकच नाव ते मागवतात आणि इतर संस्थांना आपण 10 नावं देतो. त्याच्यामुळे तुम्हाला चॉईस असतं, 10 मधला कोणी तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्रामधल्या ज्या नामवंत संस्था आहेत त्या पहिल्या क्रमांकाच्या मुलाला डायरेक्टली हे घेतात, टीचर म्हणून ॲडमिट करून घेतात. नाही, सगळ्या चांगल्या म्हणजे स्वामी विवेकानंद असेल, रयत शिक्षण असेल, एक घेतात. आणि त्याच्यामुळे ही सिस्टम आपल्याला बदलता येणार नाही, कारण कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ती सिस्टम तयार केलेली आहे. त्या सिस्टममध्ये आणि काय सुधारणा करायची असेल आपण त्याच्यासाठी अवश्य करू. सन्माननीय तांबेजी, तुम्ही बोलून द्या ना. झालं का समाधान तुमचं? तर प्रश्नाचं उत्तर माझं विना अनुदानितच्या संदर्भात आहे. विना अनुदानित शाळांवर मुलं यायला तयारच होत नाहीत, शिक्षक यायला तयार होत नाहीत. सभापती महोदया, मी आताच सांगितलं की आपण 10 मुलांचा चॉईस देतो, म्हणजे 10 जे टीचर आले त्यांचा चॉईस देतो. आता 10 मधला एक तर राहायला तयार होतो आणि आता पण आम्हाला असं एकाही ठिकाणी दिसलेलं नाही
की आम्ही 10 दिले आणि त्याच्यापैकी एक सिलेक्ट झाला नाही, असं आतापर्यंत आढळून आलेलं नाही. आणि ज्या नामवंत शिक्षण संस्था आहेत महाराष्ट्रातल्या, या पोर्टलवरून एकच घेतात आणि त्याला ते डायरेक्ट टीचर म्हणून अपॉइंटमेंट देतात. त्याच्यामुळे 10चा ऑप्शन दिल्यानंतर त्याच्यामध्ये आणि कुठे शंका राहू नये असं मला वाटतं. सन्माननीय कपिल पाटील. धन्यवाद सभापती महोदया. ज्या पवित्र पोर्टलबद्दल आपण म्हणालात, त्या पवित्र पोर्टलमधलं सुपे प्रकरण सगळ्यांना माहीत आहे. प्रचंड भ्रष्टाचार झाला, म्हणून सगळ्यांची मागणी आहे की पवित्र पोर्टल रद्द करावं. माझी मागणी आहे की आपण MPSC मार्फत, लोकसेवा आयोगामार्फत शिक्षकांची भरती करणार का, आणि ती केली तरच पारदर्शक होईल. आपण राज्यातले सगळे कर्मचारी आणि ऑफिसर्स यांची भरती लोकसेवा आयोगामार्फत करतो, त्यामुळे अत्यंत चांगल्या दर्जाचे अधिकारी आणि कर्मचारी शासनाला मिळतात. शिक्षणावरती तर अनेक पिढ्या अवलंबून असतात, त्यामुळे MPSC थ्रू शिक्षकांची भरती आपण करणार का आणि पवित्र पोर्टल रद्द करणार का? सभापती महोदय, मी पूर्वीच उत्तर दिलेलं आहे की पवित्र पोर्टल रद्द, आपला नुकता जो घोटाळा झाला आहे तो वेगळ्या एका परीक्षेच्या संदर्भात झालेला आहे, पवित्र पोर्टलच्या संदर्भात झालेलं नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे मिक्स नाही करता येणार. पवित्र पोर्टल हे कुठल्या खाजगी ह्याच्याकडून चालवलं जात नाही, गव्हर्नमेंटच्या ह्याच्याकडूनच चालवलं जातं आणि त्याच्यामुळे आपण